नमस्कार, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आमच्या घरी आहे सत्यनारायणाची पूजा। म्हणजे श्रावणात आम्ही ही पूजा दरवर्षी करतो, पण काही कारणांमुळे श्रावणात पूजा करता आली नव्हती। तर म्हटलं वर्ष संपायच्यात करून घेऊया। आणि तसं आता सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे, तर पूजा आज आम्ही ठेवली आहे। रविवार आहे, सगळे घरात आहेत, मुलांना पण सुट्टी आहे, म्हणून आम्ही आज सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे। घरगुतीच असते आमची। तर थोडक्यात आम्ही पूजेची तयारी कशी केली, मी काय काय केलं ते ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर शेवटपर्यंत हा व्लॉग बघा। आता मी चालली आहे बाजारात, म्हणजे पूजेचं साहित्य वगैरे जे आणायचं आहे, हार फुलं वगैरे, तर ते घेऊन येईन आणि मग स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायची आहे। तर आता सकाळचे वाजले 8:30 आणि मी चालली आहे बाजारात। आणि ही द्या पाव। केळी कशी आहेत? आता मी बाजारातून आली आहे, सगळी हार फुलं पूजेचं साहित्य वगैरे सगळं आणलंय। आणि आता आधी पुरणपोळ्या करायला घेते आणि मग हळूहळू स्वयंपाकाची तयारी। दुपारी 3 वाजता गुरुजी येणार आहेत आणि तोपर्यंत सगळी तयारी व्हायला पाहिजे। बघूया आता। चला, पुरणपोळ्या तर झालेल्या आहेत करून, एक काम झालेलं आहे। चला आता बघूया काय दुसरं घेते करायला। ते काय ग, वाजलेत आता 2:45 आणि 3 सव्वा 3 पर्यंत भटजी येणार आहेत। आणि माझा स्वयंपाक सगळा रेडी आहे। मी काय काय बनवलेलं आहे ते पाहूया। तर इथे झालेले आहेत पापड तळलेले आहेत, मटर पनीरची भाजी, इकडे चणा डाळ कोबी, वरण, खीर, आणि हे पूजेचे तांदूळ काढलेले आहेत। इथे मला आता पंचामृत बनवायचं आहे। याच्यामध्ये मिरच्या तळलेल्या आहेत आणि भात करायचा आहे आणि आलू वड्या तळायच्या आहेत, त्या थोड्या वेळाने तळणार आहे, आणि चपात्या करायच्या आहेत। आणि हा प्रसादाचा शिरा तयार आहे। तर असा आता सत्यनारायणाच्या पूजेचा स्वयंपाक तयार आहे। आणि हे जे मी जेवण केलेलं आहे ना, सगळं कांदा लसूण विरहित केलेलं आहे, म्हणजे सात्विक जेवण आहे। चला तर आता पूजा मांडणीची तयारी करते। रेडी झाली आहे आणि मांगल्य पूजेला बसणार आहे, कारण की श्रावणात त्याचा वाढदिवस असतो आणि तो झाल्यापासूनच आम्ही ही पूजा सुरुवात केली होती। तर यावेळेस श्रावणात काही घालता आली नव्हती, म्हणून मग आता त्या रविवारचाच आम्ही दिवस ठरवला आहे, म्हणजे त्याला पूजेला बसता येईल। तर बघूया आता, खाली जाते आणि कुठपर्यंत तयारी आली आहे ते पाहूया। शंख घंटा गोपाळ कृष्ण तांबरात काढून घ्यायची, देवाला नमस्कार करायचा, मोठ्यानं सगळ्यांना आईबाबांना आधी करायचा, मग सगळ्या मोठ्यानं करायचा आणि मग जागेवर बसायचं। ओम राम उपकल्पित फलम समर्पयामि नमस्करोमि। प्राणद प्रणव प्रणः प्रमाणं प्राणनिलय प्राणकृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्युजराजिगः भूर्भुवस्वस्तदुस्तारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ओम नृवस्वः श्रीलक्ष्मी सहित सत्यनारायणाय सांगाय सपरिवार देवताभ्यो नमो नमः। कर्पूरार्तिक्य दीपं समर्पयामि। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्विपूर्वी प्रेम कृपा जयाची। चला तर आता पूजा झाली आहे आणि नैवेद्य वाढायला मी घेते। नैवेद्याचं ताट तयार करते। पूजा झाली आहे, घरगुतीच पूजा आहे, जास्त काही पाहुणे वगैरे बोलवले नाही आहेत। तर आमच्याच घरातले 2-3 जण येतील, तर बघूया आता सांगितले ते येतात की नाही। पण आमची घरगुतीच पूजा आहे, मस्त पूजा आता झाली आहे, नैवेद्य वगैरे झालं। सगळ्यात कडक उपवास मीराचा झाला आहे, कारण की दिवसभर मीराने काय खाल्लंय, एक
बोर खाल्लंय फक्त एवढूसा. एवढूसा. आणि आता जेवायचं तर तिला फक्त पुरणपोळी खायची आहे. एकदा पंचामृत प्यायले आणि शिरा खाल्ला एवढूसा. हम्म. मग जेवणार कधी नाही इच्छा नाही. का घसा दुखतो. कशामुळे घसा दुखतोय काल काय खाल्लं आईस्क्रीम. आता रात्रीचे वाजले 11:30 आणि पूजा वगैरे आमची झालेली आहे. घरगुतीच पूजा होती आणि ज्या जवळच्या लोकांना बोलवलं होतं ते पण येऊन जेवून वगैरे गेले. तर मध्ये काय मला गडबडीत व्हिडिओ शूट करता आलं नाही. जेवढं जमेल तेवढं शूट केलंय. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.